नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या या ऑनलाईन लेक्चरमध्ये. तर आजचं लेक्चर पहिलंच आहे. आणखीन टॉपिक आहे आपला बेसिक्स ऑफ फिल्म मेकिंग. बेसिक्स ऑफ फिल्म मेकिंग हा आत्ता जो आपण ऑनलाईन कोर्स सुरू केलेला आहे, की जो वयवर्ष 18 ते 24 या वयोगटातील जी स्टुडंट आहेत की ज्यांना फिल्म मेकिंगमध्ये इंटरेस्ट आहे त्यांच्यासाठी स्पेशली आहे. एकदम बेसिक आहे. तुम्हाला कसा वाटतो मला कोर्स पूर्ण झाल्यानंतर नक्कीच सांगा. तर आपण पहिलं सेशन सुरू करूया. तर आत्ताचं आपलं पहिलं एक सेशन काय आहे की बेसिक्स ऑफ फिल्म मेकिंग. याच्या अंडर आपण काय बघणार आहोत की फिल्म मेकिंग म्हणजे नेमकं काय, बेसिक कॉन्सेप्ट काय. टेक्निकल गोष्टींसाठी खूप सारे चॅनल्स आहेत की ज्याच्यावर तुम्हाला टेक्निकल गोष्टी मिळतील. बट मी जवळपास 5 ते 7 वर्ष या फील्डमध्ये टीचिंगमध्ये आहे. माझं ऑब्झर्वेशन आहे की मुलं टेक्निकली स्ट्रॉंग आहेत, फक्त त्यांच्या बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर होणं गरजेचं आहे. यासाठी मी हा कोर्स सुरू करतो. तर बेसिक फिल्म मेकिंगमध्ये आपण पहिलं काय बघणार आहोत की व्हॉट इज फिल्म मेकिंग. ॲक्च्युअल फिल्म मेकिंग म्हणजे नेमकं काय, फिल्म कशी तयार होते, त्याची प्रोसेस काय आहे. ओके, फिल्म हे एक ऑडिओ व्हिडिओ मीडियम आहे, हे पहिला समजून घ्या. साऊंड आणखीन व्हिज्युअल्स हे स्ट्रॉंग असणं फार गरजेचं आहे. त्याचबरोबरीनं इट इज अन आर्ट अँड टेक्नॉलॉजी. यामध्ये एक आर्टिस्टिक व्ह्यू पण आहे. प्लस ह्याच्यासाठी तुम्हाला टेक्निकल गोष्टी माहिती असणं पण गरजेचं आहे. का ते पुढं सांगतो. ही एक क्रिएटिव्ह प्रोसेस आहे, हे देखील तुम्ही समजून घ्या. इट्स अ क्रिएटिव्ह प्रोसेस ज्यामध्ये खूप सारी लोकं इन्व्हॉल्व असतात. हां, कॅप्टन ऑफ शिप एक असतो आणि तो लीड करत असतो आणि ही सगळी पुढं प्रोसेस कशी होती, काय होती, आपण आता बघू. एक फार सुंदर आपल्याकडचे डिरेक्टर होते, त्यांचा एक कोट आहे, एखादी गोष्ट तुम्हाला माहीत नसेल तुम्ही का करताय तर प्लीज करू नका, त्याच्यातून काही आउटपुट मिळणार नाही. सेम वे फिल्म बनवताना तुम्ही फिल्म नेमकी का बनवताय, कशासाठी बनवताय, ह्याच जर गोष्टी तुमच्या क्लिअर नसतील ब्रो, ती शॉर्ट फिल्म असेल, डॉक्युमेंटरी फिल्म असेल किंवा फुल लेंथ फिल्म असेल, काही उपयोग नाही. जहाज डुबेगा पैसा डूब जाएगा भाई. यामध्ये आपण काय करतो आहे, मनोरंजन, त्यानंतरनं विचार किंवा संदेश देण्यासाठी. सैराट हे त्याचं एक फार चांगलं एक्झाम्पल आपण घेऊ शकतो. एक्सप्रेस होण्यासाठी काही फिल्म असतात की ज्यामध्ये आपण एक डिरेक्टर एक्सप्रेस होत असतो किंवा एक आर्टिस्टिक टच असतो. आर्ट फिल्म आपण यामध्ये बनवू. त्यानंतरनं मोटिवेशन आणखीन इन्फॉर्मेशन देण्यासाठी पण फिल्म बनवल्या जाऊ शकतात. की तशा PK, मुन्नाभाई MBBS, मोटिवेशनल, हलक्या फुलक्या मस्त अशा. त्यानंतरनं आपण समजून घेऊया की फिल्म मेकिंग पाईपलाईन ओव्हरव्ह्यू. पाईपलाईन म्हणजे आपली थेट पाईपलाईन नाही, इट्स अ प्रोसेस. म्हणजे एकावर एक अशा. जसं आपण एखाद्या फॅक्टरीमध्ये जातो, कन्व्हेअर बेल्टवर सगळ्या गोष्टी पुढं सरकत ते प्रोडक्ट बनत असते. सेम हे फिल्मच्या बाबतीत पण सेम आहे. यामध्ये पहिले 3 टप्पे हे फार महत्त्वाचे आहेत. यामध्ये आहे प्री प्रोडक्शन, प्रोडक्शन आणि पोस्ट प्रोडक्शन. प्री प्रोडक्शन, प्रोडक्शन आणि पोस्ट प्रोडक्शन. डिस्ट्रीब्युशन आपण नंतरनं बघू, तो पण एक महत्त्वाचा टप्पा आहे. कारण जर तुम्ही फिल्म बनवली आणि ती डिस्ट्रीब्यूटच नाही केली तर मग लोकांपर्यंत ती पोहोचणारच नाही. बट फिल्म बनवताना 3 मेजर पिलर आहेत. मी दरवेळी माझ्या सेशनमध्ये माझ्या स्टुडंटना सांगतो, प्री प्रोडक्शन, प्रोडक्शन आणि पोस्ट प्रोडक्शन. ह्या बेसिक कॉन्सेप्ट तुमचा क्लिअरच पाहिजे. त्यानंतरनं प्री प्रोडक्शन म्हणजे नेमकं काय आहे, या स्टेजमध्ये काय होतं, नेमकं असं काय होतं. यामध्ये कल्पना तयार करणे, आयडिया डेव्हलपमेंट, स्क्रिप्ट रायटिंग, पटकथा. म्हणजे काय, कथा आणि पटकथा याच्यामध्ये फरक आहे. कथा जी काय आपण नॉर्मली लिहितो, बोलतो, सांगतो, या सगळ्या गोष्टी. पटकथा इट्स अ फॉर्मॅट. स्क्रीन प्ले जो फिल्मला लागतो त्या फॉर्मॅटमध्ये ती स्क्रिप्ट लिहिणं, त्या फॉर्मॅटला स्क्रीन प्ले म्हणतात. तो का लागतो, कशासाठी लागतो, आगे देखेंगे भाई. अँड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, बजेट ब्रो, बजेट.
आपल्याला जी फिल्म बनवायची आहे त्याच्यासाठी आपल्याला बजेट असणं गरजेचं आहे. इवन जर तुम्ही 0 बजेट फिल्म बनवा लागला तरी पण तुम्हाला त्याच्यामध्ये काही ना काहीतरी बजेट आहे येणारच ना भाऊ. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी आता नवीन कलाकारांना घेऊन फिल्म बनवतो, खरं मला कॅमेराचा रेंट द्यायला पाहिजे, त्या लोकांचं जेवण, खाणं, येणं जाणं, राहणं, या सगळ्या गोष्टी आहेतच. कलाकारांची निवड फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि ज्यामध्ये मी माझे आवडते डिरेक्टर आहेत अनुराग कश्यप. भावा गँग्स ऑफ वासेपूरला 350 लोकांचं कास्टिंग केलेलं भावानं. त्यानंतर नाही लोकेशन अगेन गँग्स ऑफ वासेपूर. मराठीमध्ये माझी आवडती सिरियल ती कोकणातली रात्रीचे खेळ चाले. लोकेशनमध्येच विषय कट होतं, कारण की लोकेशनवर तुमची आणखीन एक महत्त्वाची फिल्म मला उदाहरण म्हणून द्यायला आवडेल, काकस्पर्श. अफलातून लोकेशनच तुमचं असं तुम्हाला तो फील देते. त्यानंतर प्रोडक्शन स्टेज. ह्याच्यामध्ये काय आहे की ॲक्च्युअल आपण शूटिंग करतो विथ कॅमेरा. त्यानंतर ना आपल्याकडं साऊंड आहे, डिरेक्शन आहे. म्हणजे ॲक्च्युअलमध्ये तुम्ही स्क्रिप्ट घेऊन जाऊन शूट करताय. स्क्रिप्टिंगच्या नंतरची प्रोसेस म्हणजे फिल्म मेकिंगमधला दुसरा महत्त्वाचा टप्पा आहे तो प्रोडक्शन. ॲक्च्युअल शूट ज्यावेळी तुम्ही करतात ते. आफ्टर दॅट पोस्ट प्रोडक्शन. यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ते व्हिडिओ एडिटिंग, जी की आत्ता सध्या फार ट्रेंडिंगमध्ये आहे. त्यानंतर ॲडिंग म्युझिक म्हणजे BGM तुम्ही देताय, साऊंड डिझायनिंग करताय, कलर करेक्शन, VFXचं सगळ्यात भारी उदाहरण देऊ शकतो आपण बाहुबलीचं. कलर करेक्शनच्या बाबतीत तर आत्ता मला नव्याने काय सांगायची गरज नाही. आत्ता तर उलटं नवीन मुलांना माझ्यापेक्षा कदाचित जास्त माहिती असेल कलर करेक्शनबद्दल. त्यानंतर आहे रोल ऑफ फिल्म क्रू. तुमची टीम ही तुमचा कणा आहे आणि जर तो असेल ओके तर तुम्ही अफलातून फिल्म बनवू शकताय. तुम्हाला अशी लोकं पाहिजेत की ज्यांचा तुमच्यावर विश्वास आहे. कांतारा इज द बेस्ट एक्झाम्पल. अरे 2 कोटीमध्ये कसला भारी सिनेमा बनवला आहे भावानं. बजेट प्रोडक्शन सांभाळतो. प्रोड्यूसर भाई अगर कोई हो तो गरीब को भी ध्यान दो. हे सगळं मी एकटा हँडल करतो आहे. मी एक चांगला डिरेक्टर आहे, मला प्रोड्यूसर पाहिजे. भाई कोई हो तो आप दे सकते हो. आय हॅव ऑल्सो स्टोरीज. आपण नंतर बोलू. जर इफ यू आर अ प्रोड्यूसर आपण बोलत राहू. कमेंटमध्ये सांगा तुम्ही प्रोड्यूसर आहे. माझ्याकडे खूप साऱ्या चांगल्या आयडिया आहेत, फक्त पैसा नाही. पैसा आहे लेकिन आनेवाला आहे. त्यानंतर दिग्दर्शक, जे की माझा USP आणि मी त्या डिपार्टमेंटला काम केलेलं आहे ऑलरेडी. डिरेक्शन डिपार्टमेंट भाई साहब, डोक्याची आई, बहीण, काकी, मावशी सगळं एक होतं या ठिकाणी, कारण की सगळ्यांना आपल्याला हँडल करायचं असते. आपण म्हणू शकतो की इट्स अ ब्रेन, की जो पूर्ण बॉडी म्हणजे बॉडीला कमांड देतो. सेम वे फिल्म भले ती शॉर्ट फिल्म असेल, डॉक्युमेंटरी फिल्म असेल किंवा तुमची फुल लेंथ फिल्म असेल, डिरेक्शन डिपार्टमेंट इट्स अ कॅप्टन ऑफ शिप. तुमचा कॅप्टन चांगला असेल तर नक्कीच तुम्ही जहाज पुढं घेऊन जाल. त्यानंतर नाही लेखन, कथा लिहितो, रायटर. तुमची जी कथा आहे, जी स्टोरी आहे ना, ती भावा तुमच्या फिल्मची सोल आहे. जर ती व्यवस्थित असेल ना तर जबरदस्त. तुंबाड अगेन स्क्रीन प्ले आणि स्क्रिप्टवर ज्या माणसाने काम केले वेळ घेऊन, त्या फिल्म जबरदस्त झाल्यात. अगेन नागराज मंडुळे, सैराट मराठीमध्ये. आणखीन कॅमेरामन, सिनेमॅटोग्राफर. कॅमेरा चांगला म्हणजे एकच नाव, रामगोपाल वर्मा. आणि त्यानंतर एडिटिंग, की जो सगळं झाल्यानंतरनं त्या कथेला एक रूप देतो, आकार देतो, तो असतो एडिटर. भाऊ हॅट्स ऑफ. खूप पेशन्स लागतात ह्याच्यासाठी. आणखीन आता आपण बघूया की फिल्म ॲज अ कम्युनिकेशन टूल. फिल्म इट्स अ मास मीडिया टूल. तुम्ही फिल्म फार प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचवून ॲज अ खूप साऱ्या लोकांना कम्युनिकेट करू शकता ॲज अ टूल. चित्रपट हा प्रभावी संवादाचा तुम्हाला जे सांगायचं ना ते लोकांना तुम्ही तुमच्या फिल्मच्या माध्यमातून सांगू शकता. त्यानंतर ना तो भावना जोडतो, इमोशन्स. माहेरची साडी या बाबतीत दुसरा कुठला एक्झाम्पलच नाही.
इट्स अ विज्युअल स्टोरी टेलिंग आहे हे. आणि ह्या बाबतीत मला अजून एक फिल्म सांगावंसं वाटते, KGF. भावा, ज्यानं कोणी पण स्टोरी बोर्ड लिहिला ना, भावा सलाम आहे, सलाम आहे त्याला माझ्यातर्फे, सलाम. आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे फिल्म अजूनपर्यंत आता डिजिटल एवढं पुढं गेलं तरी देखील फिल्म हा चित्रपट समाजावर प्रभाव टाकू शकते. तुमच्या लोकांचं नरेटिव्ह सेट करू शकताय, तुम्ही लोकांचा पर्स्पेक्टिव्ह बदलू शकताय. एक फिल्म आल्यानंतरनं लोकांचं ओपिनियन चेंज होऊ शकतं. काश्मीर फाईल्स नाही, असं मी त्याला काय हे म्हणत नाही, बट अशा फिल्म्स आहेत की ज्या वेगवेगळ्या, म्हणजे आता तुम्ही एखादी फिल्म बनवून एखाद्या समाजातील एखाद्या घटकाची होत असलेली घुसमट लोकांपर्यंत पोहोचवू शकता. अँड थँक्यू फॉर तर हे माझं पहिलं लेक्चर कसं वाटलं मला कॉमेंट करून नक्की सांगा. अँड स्टे ट्यून ब्रो, सबस्क्राईब द चॅनल. मी एकदम मस्त चिल वेमध्ये म्हणजे मी आता ऑनलाईन येण्याचं कारण म्हणजे मला माझ्या पद्धतीने शिकवायचं आहे, इन माय स्टाईल. इफ यू रियली लव फिल्म मेकिंग, दिस चैनल इज़ फॉर यू. स्टे ट्यून. बाय. अगले वीडियो का इंतज़ार करके रहना. लव यू. सी या.